ब्रेकिंग बातमी। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक लड्डा दरोड्यामधील 5.5 किलो सोनं नांदेडमध्ये आहे का, असा सवाल सध्या उपस्थित होतोय। एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरनं नांदेडमध्ये एका व्यक्तीला सोनं दिल्याचं तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे। उद्योजक संतोष लड्डा यांनी 19 दिवसांनंतर सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या दिल्या आणि सोन्याच्या शोधासाठी पोलिसांचं पथक नांदेड आणि अंबाजोगाईमध्ये दाखल सुद्धा झालेलं आहे। बजाजनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांची चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या पावत्या दरोड्याला तब्बल 19 दिवस उलटल्यानंतर त्यांनी त्या सादर केल्या। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, जवळजवळ 19 दिवस गेले, त्यानंतर आता या पावत्या त्यांनी सादर केलेल्या आहेत। आता तरी तपासाला वेग येणार आहे का? श्रद्धा, नक्कीच आपण काल दाखवलं होतं की कशा पद्धतीने 18 दिवसानंतर ही पावत्या ज्या आहेत सोन्याच्या त्या पोलिसांना मिळालेल्या नाहीये। त्यानंतर संध्याकाळी लड्डा यांनी हे सर्व सोन्याच्या पावत्या ज्या आहेत पोलिसांना दिलेल्या आहेत। आणि यानंतर आता एक नवीन माहिती समोर आलेली आहे की दरोडेखोर जो गंगणे आहे त्याने त्याला घेऊन आता पोलिसांचं पथक जे आहे तर ते अंबाजोगाई आणि नांदेडच्या दिशेने गेलेलं आहे। यामधील एक माहिती अशी समोर आलेली आहे की जो एन्काउंटर मृत झालेला अमोल खोतकर आहे त्याने दरोड्यातील जे सोनं आहे ते सोनं एक वाहनाद्वारे तिथल्या नांदेडमधील एका व्यक्तीला दिलं असल्याचं समोर आले। आता त्याच तपासासाठी पोलिसांचं जे 2 पथक आहेत ते रवाना झालेले आहेत आणि खरंच आता नांदेडमध्ये हा सोनं ठेवलेलं आहे का, तिथून पोलिसांना सोनं रिकव्हरी होतं का, हे पाहणं देखील आता महत्त्वाचं राहणार आहे। अगदी ताजी माहिती घेत राहू सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।